चला मित्रांनो, ब्रेक टाईम चालू झालेला आहे. आता इथे मेजर ब्रेक घेतो आम्ही, म्हणजे ब्रेक घेतच आलो आहे आम्ही. आता थोडासा असा एनर्जी ब्रेक असा घेतो आहे आणि मग पुढे जायचं. मित्रांनो, एवढं काही डिफिकल्ट नाही आहे जेवढं बोललं जातं आहे. म्हणजे जर इफ यू आर नॉट हॅबिच्युअल देन इट इज अ डिफिकल्ट टास्क फॉर यू. चला तर मित्रांनो, ही रीच अशी झालेली आहे आणि इथून आता आपण अशी वर चाललो आहोत. इथे फार डिफिकल्ट पार्ट आहे. एक 1.5 फुटाचाच गॅप आहे आणि खाली इथे असं खाली इथे भुसा आहे. तो तुम्हाला पाय ठेवताना पण विचार करून मगच पाय ठेवायचा आहे. अदरवाईज तुमचा पाय असा झपकन कधी खाली जाईल ते कळणार नाही. हे जे काटे आहेत ना, ते फार काटेरी आहेत. त्याचे हात लगेच झपकन कापले जातात. भार भरपूर आहे. तर मी फुल स्लीव घालतो. स्लीव घालणं गरजेचं आहे इथे. मित्रांनो, तुम्ही खाली बघाल तर हे फार भयावह असं आहे वातावरण, की आपला पाय खालपर्यंत जातच नाही. कारवी एवढी वाढलेली आहे, कारवीची झाडं. त्या कारवीच्या झाडावरच आपला पाय राहतोय. अशी सिच्युएशन आहे. आमचे पुढे काही मेंबर गेले ते थोडीफार सुजलेली कारवी आहे, ती तोडत चाललेली आहेत पुढे. टोकं ठीक आहे, एखादं खोटं बिटं असेल तर बघा, खूट घुसलं पायात तर लफडा आहे. काय चालणार ह्या काट्यामध्ये. इज अ डिफिकल्ट टास्क. आता खरा हा डिफिकल्ट टास्क सुरू झालेला आहे. म्हणजे हे सगळे काटे कुठे आहेत त्यामुळे चालणं कठीण वाटतं. ह्या स्लीव्ज घातल्या म्हणून काटे एवढे आहेत, सपासप आपली स्किन कट होते आणि धारधार आहेत. मित्रांनो, एक माणूस जाईल तर मुश्किल अशी ही जागा आहे. त्यातून तुम्हाला मार्ग काढून जायचं आहे. तो ह्याच्यासाठी तयार असाल तरच या इथून, नाही तर नका येऊ. डिफिकल्ट आहे. नाखिंचं रिज आहे, एवढं हे आहे डेन्स. तर आता इथे आलो आहे आपण. सरळ आता उघडा माथ्याचं हे आहे. तर ऊन आता वाढलेलं आहे, तर उन्हाची झळ लागणार आहे. मित्रांनो,
डोंगर चढतोय उतरतोय चढतोय उतरतोय. आता शेवटी आपल्याला इथे जरा कारवी कमी झालेली आहे. मगाचा डोंगर फारच दाट होता. काही ठिकाणी तर तुम्ही बघाल तर 1 फूट पण जागा नाही आहे खाली उतरण्यासाठी किंवा पाय ठेवण्यासाठी. उजव्या बाजूला डायरेक्ट दरी आहे, डाव्या बाजूला थोडंफार तरी दिसतंय मला, आणि उजवी बाजू फार हा रस्ताच तसा गेलेला आहे. मित्रांनो, समोर तुम्हाला पेपचं ते दत्त मंदिर आहे ते तुम्हाला दिसायला लागलेलं आहे. आपल्याला असंच आता खाली उतरायचं आहे, मग परत वर चढायचं आहे तिथे, आणि मग तिकडे जायचं आहे. मित्रांनो, एक पॉईंट आलेला आहे, काटेरी झुडूप आहे इथे. तर तिथं हा एक डिफिकल्ट पॉईंट आहे. मित्रांनो, ही शिकेकाई आहे, सॅम्पल म्हणून घेतली जंगलातली शिकेकाई. चला इथून खालून जाऊ शकतो का? डिफिकल्ट आहे, काटेरी आहे सगळी. सांभाळ ना, दगड हल्ला. चला. कठीण काम आहे, कठीण. आजपर्यंत एवढे ट्रेक केले, पण एवढा असा डेन्स असा कारवीचा पॅच कधीच नाही करायला मिळाला. हे बघा, सगळे काटेच काटे आहेत आजूबाजूला. मित्रांनो, परत हे बघा, हे असं एकदम दाट असं आहे. ह्या दाट जागेतून रस्ता काढून आपल्याला निघायचं आहे. आय होप आता हा शेवटचा पॅच आहे. बघू. मगाचपासून आम्ही बोलतोय, पण पॅच काय संपत नाहीत. तो पहिल्यापासून जसा पॅच आहे तसाच डिफिकल्ट पॅच आहे. थोडा कमी जास्त होतो, बट इट रिमेन्स सेम. चल, आता साधारण अशी पायवाट चालू झालेली आहे. जे काही कारवी होती ती संपली, काठी झाडं संपली. तर हा अडुसा चालू झाला आहे खाली. हा सगळा अडुसा आहे. मित्रांनो, शेवटचा डोंगर आहे तो आपण उतरतोय, म्हणजे नाखिंचा शेवटचा डोंगर. आणि मग नंतर मग तिथे माथेरानचा पेपचा डोंगर चालू होईल. आणि परत असंच कारवी, गवत सुकलेलं आहे, मोठी मोठी कारवी, पाय ठेवायला पण जागा नाही. पण नशीब कुठं नाही तिथे कुठे, तो एक चांगली गोष्ट आहे. कुठं असेल तर मग प्रॉब्लेम आहे. शेवटचा पॅच चालणं बघा किती कसं नाही. ही मोठी झाडी आहे, कारवीचं दाट. पाय टाकणं पण कठीण आहे. हे बघा, जमीन तर दिसतच नाही, पण हे कारवीवरूनच चालतं. मित्रांनो, आता इथून तुम्ही बघाल तर इथे बघा, या राईट साईडला हा डोंगर संपतोय. आता इथून आपल्याला खाली उतरायचे. मित्रांनो, सॉरी टू से, पण ज्यांच्या टिंबमध्ये जास्त खास आहे त्यांनी ट्रेकवर यावं. अशा परिस्थितीतला हा ट्रेक आहे. बिकॉज नो वेअर इट इज क्लीन शेप. कुठेही काही असं नाही, कुठून खालून लागते तर कुठून वरती लागते. तर ही टोपी, हे ग्लोव्स आणि फुल स्लीव्ज हे घालणं फार महत्त्वाचं आहे. म्हणजे फुल पॅन्ट, स्लीव्ज सगळं घाला,
नाहीतर ना फार डिफिकल्ट टास्क आहे. काटे वरून लागतात, काटे खालून लागतात. ही सगळी काट्याची झाडं आहेत इथे आणि एकूण एक काट्याची झाडं आहेत. म्हणजे खचाखच आपलं स्किन कट करतं. हे बघा, हे एक आयडेंटिफिकेशन दाखवतो आहे. हे जे झाड आहे ना, अत्यंत काटेरी झाड आहे. फुलाचं झाड आहे निळ्या कलरच्या, पण फार काटेरी आहे आणि सुकलं की अजूनच त्याला काटे सुकतात. हे बघा, आणि असं हे मध्येच असं रस्त्यात आलेलं असतं. यू डू नॉट हॅव चॉईस. मित्रांनो, हा सगळा डोंगर आपण उतरलो आहे आता, डिफिकल्ट पॅचवाला. आणि इथून बघा चंदेरीचा व्ह्यू दिसतोय, 360 व्ह्यू चारही बाजूनी असा. इथे हे धरण काडेश्वर आणि समोर तुम्हाला आता दिसायला चालू झालेला आहे तो क्लिअर कट. जसं जसं पुढे जातो आहे, जवळ येतो आहे, तसं तसं आपण त्याला एकदम क्लिअर बघतोय. समोर दिसतोय तो आपला पेबचा किल्ला. नाखिंचा हा डोंगर ह्या बाजूला आहे, तो संपलेला आहे. इथून समोरच मला पेबचा डोंगर दिसतोय. ह्या दोघांच्या मध्ये ही अशी निसरडी वाट आहे, फार निसरडी आहे. त्यामुळे उतरताना फार 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 डिफिकल्ट आहे. आणि मला पण इथे शूज असून, ट्रेकिंग पोल असून पण मी सरकतोय. सगळी माती आहे, त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम आहे. समोर तुम्ही बघाल तर डायरेक्ट सगळं खोल हे दरी आहे, म्हणून जरा थोडासाच पॅच तिथे जरा खराब आहे. बाकी इथे ठीकठाक वाटतंय मला. ही बाजू कर्जत साईडची आहे, नेरळ साईडची. हा थोडासाच जागा असं आहे त्याची तुम्हाला चालण्यासाठी पाठ आहे. सगळं डिफिकल्ट आहे मात्र. एक अर्धा फुटाची जागा आहे, इथून आपल्याला चालायचं. घाई करण्यात तर काही पॉईंटच नाही. मध्ये असे खड्डे झालेले आहेत, बाजूला निवडुंग आहे. नाही राहू दे, येता येईल. उतार पण आहे, दगडी पण आहेत, भुसार येते जसं आहे, निसरडी वाट आहे, त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे. आणि ट्रेकिंग पोल पण असा मध्ये अडकतो. बसून उतरा, तुमच्या पायाच्या लेन्सचा यूज करा. तो समोर पेबचा किल्ला, पेबचा पॉईंट आहे, तिथे आपण आता जाऊया. मोस्ट डिफिकल्ट पॅच ऑफ द पेब, नाखिन पेब ट्रेक. कंप्लीट निसरडा आहे डोंगरावरून आणि तुम्हाला नो चान्स, यू हॅव टू गो डेड स्लो. एक चूक आणि तुम्ही डायरेक्ट दरीमध्ये. तुम्हाला तुमच्या पायाच्या लेन्सचा यूज करायचा आहे आणि इझिली खाली उतरायचं आहे. फक्त सहारा इथे हे आजूबाजूला जे गवत आहे त्यातच आहे.
ओहो चला मित्रांनो, मोस्ट डिफिकल्ट पॅच होता, वरतून खाली उतरायचा तो झालेला आहे. आता इथून सरळ साधा रस्ता आहे. शेवटच्या फेजमध्ये पण कारवी काय संपत नाही. कारवी कंटिन्यूस आहे, जागा तर अजिबात नाही आहे. रस्त्यातून माणूस पण जाऊ शकत नाही आणि सगळे काटे आहेत पण प्रॉब्लेम. मित्रांनो, हा आता आपण डोंगर उतरतोय. समोर इलेक्ट्रिकची लाईन आहे. ऑलमोस्ट इथूनच आता आपल्याला एक टर्न घ्यायचं आहे राईट साईडला. आपण आता बघूया लवकरच. सो फार ट्रेक झालेलं आहे आपलं आणि आता वाजलेले आहेत ऑलमोस्ट 12:30. डिफिकल्ट पॅच आहे इथे खाली उतरताना. हे असं आहे. दगड पण निखळलेले पडतात. स्लोली खाली उतरायचं. माझं नाव बाळूका मावाक, राहणार वाघिणीची वाडी. माझा नंबर 9823 51 34 85. मित्रांनो, इथून वरतून आम्ही आलो नाकिनकडून. इथून हा जा रस्ता जातो आहे तो जातो आहे नेरळकडे रस्ता जातो इथून, आणि इथून हा पनवेलकडे जातो मारडुंगे. आणि आता आपण इथे वरती टेबला चाललो आहे. इथे हे 4 रस्ते आहेत असे चौरस्ते. तर आता आपण ह्या रस्त्याने चाललो आहे वरती. हा एक आयकॉनिक पॉईंट लँडमार्क. आपण ह्या इलेक्ट्रिकच्या लाईनवरती इथे आलो आहे आणि आता ही क्रॉस करून आपण सरळ वर जातो आहे. ह्या डोंगराला वर चढायचं आहे. चला, हा पण असा स्टीप चढ आहे 70-80 डिग्रीचा. निसर्डा थोडा कमी आहे पण चढ असा आहे. काटे आहेत मित्रांनो. चढ संपला आणि काटे काय कमी नाही झाले. चढ म्हणजे संपला म्हणजे कंप्लीट नाही संपला. हे डिफिकल्ट पार्ट असाच आहे. सॉल्व प्रॉब्लेम ॲक्च्युली. ते म्हणजे ऊन पण लागायला लागले, छान लागते. मित्रांनो, हा शेवटचा पॅच आहे. ती गुहा तिकडे आहे, पेपचं मंदिर तिकडे आहे. चला, आता ही डिफिकल्ट टास्क आहे. मला तरी वाटतं अजून 1 तास लागेल, कारण की ऊन चढलेलं आहे आता. लेट्स सी कधी पोचतोय. आता वाजलेले साधारण 1 घड्याळामध्ये आणि आमची हालत सध्या पस्त आहे, कारण की ऊन भरपूर वाढलं आहे.